नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या संबंधित जो नवीन सिलेबस, जो नवीन घटक अभ्यासक्रम आपल्याला आलेला आहे, त्या अभ्यासक्रमावरती आज आपण सुरुवात करणार आहोत. नेमका अभ्यासक्रम काय आहे, नेमका त्याच्यामध्ये कोणत्या बदल झालेला आहे, तर या बदलाचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. आणि यामध्ये जसं आपण 11वीच्या सिलेबसमध्ये असं पाहिलं होतं की ज्या प्रकरणांना वेटेज दिलेलं होतं, ज्या प्रकरणांविषयी मार्कांचं जे काही मार्कांची जी विभागणी केली गेलेली होती, तशाच प्रकरणांची विभागणी किंवा तशाच प्रकरणांचं वेटेज हे आपल्याला या सिलेबसमध्ये दिसतं आहे. आणि पूर्ण जर गेल्या वर्षीचा 12वीचा सिलेबस आणि या वर्षीचा 12वीचा सिलेबस याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही, तरी देखील आपल्याला आपल्या सिलेबसच्या आधारे आपल्याला प्रकरणावाईज आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. एकूण 12 प्रकरणं यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत. या 12 प्रकरणांमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख हे आपलं पहिलं प्रकरण असेल. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत काय आहे, सोर्सेस ऑफ फायनान्स असं त्याला आपण म्हणतो, तर त्याचे नेमके स्रोत कोणते आहेत. भाग विक्री, कर्जरोख्यांची विक्री, ठेवी, लाभांश व व्याज, वित्तीय बाजार, भाग बाजार आणि भाग पेढी हा एक महत्त्वाचा यावेळेला सिलेबसमध्ये दिलेला हा एक घटक आहे. आणि जसं आपल्या 11वीमध्ये आपण पाहिलं होतं की पत्रलेखन ही अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे, तशाच पद्धतीने यावर्षी देखील सभासदांशी पत्रव्यवहार, कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार आणि ठेवीदारांशी पत्रव्यवहार अशी पत्रलेखनाची देखील प्रकरणं ही समाविष्ट केलेली आहेत. ही जवळजवळ सर्वच प्रकरणं गेल्या वर्षीच्या 12वीच्या जुन्या सिलेबसमध्ये देखील होतीच आणि यावर्षीच्या पण सिलेबसमध्ये आहेत. फक्त याच्यामध्ये फरक इतकाच झालेला आहे की जे चालू घडामोडींशी निगडीत किंवा चालू चिटणीसाच्या कार्यपद्धती या विषयाशी संबंधित ज्या संकल्पनांचा विकास आज आपल्या देशामध्ये झालेला आहे, अशा अनेक संकल्पना या प्रकरणांच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात प्रथम आपण जे पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आजपासून, ते पहिलं प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, असं या प्रकरणाचं नाव आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख काय आहे. आता या प्रकरणांचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की यावर्षीचं जे आता मी सर्व जे धडे किंवा सर्व घटक जे तुम्हाला मी आता वाचून दाखवले, याच्यामधून आपल्याला असं समजतं की यावर्षी सगळीच प्रकरणं ही वित्त या विषयाशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशनल असं म्हटलं गेलेलं आहे की ज्याच्यामध्ये कंपनीही असेल किंवा एखादी संस्थाही असेल, तर यांच्यासाठी यांना जे वित्त लागणाऱ्या जी वित्ताची जी गरज आहे किंवा आपण त्याला पैसा असं म्हणू, तर तो पैसा कशा पद्धतीने उभा करता येणार आहे, मग ते संस्थात्मक पातळीवर असेल किंवा कंपन्यांच्या पातळीवरती असेल, त्या पैशाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, तर त्याचा देखील अभ्यास हा संपूर्ण वर्षभर आपल्याला त्या माध्यमातून या संपूर्ण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. यामध्ये वित्त व्यवस्थापनाची ओळख तर आहेच, त्याचबरोबर वित्त व्यवस्थेचे स्रोत कोणते आहेत, कोणत्या माध्यमातून आपण हा निधी गोळा करणार आहोत, हा पैसा गोळा करणार आहोत आणि त्याचा कशा पद्धतीने विनियोगही करणार आहोत, तर याचा देखील अभ्यास आपल्याला या प्रकरणांमधनं करायचा आहे. त्याचबरोबर जे मार्ग आहेत ते अंतर्गत स्रोत कोणते आहेत, इंटरनल सोर्सेस अँड एक्सटर्नल सोर्सेस म्हणजे बाह्य स्रोत कोणते आहेत, आणि मग त्यामध्ये भाग विक्री असेल, त्याचबरोबर कर्जरोख्यांची विक्री असेल, ठेवी असतील, या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे. याचा प्रत्येक प्रकरणं ही आपल्याला या सगळ्या घटकांची दिलेली आहेत, तर सविस्तरपणे त्या प्रकरणांच्या वेळेला आपण त्याचा विचार करणार आहोत. त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं
तर वर्तमानपत्रांमधनं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज चॅनल असतील किंवा बिझनेस न्यूज चॅनल्स असतील, तर त्यामध्ये आपल्याला शेअर मार्केटचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बोलबाला झालेला दिसतो किंवा त्याला आपण दुसरं वित्तीय बाजार जो आहे, फायनान्स मार्केट जे आहे, ते फायनान्स मार्केट देखील आज आपल्याला त्याचा बोलबाला झालेला दिसतोय. तर याचा देखील डिटेल अभ्यास आपल्याला यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. म्हणून आजपासून आपण जे पहिलं प्रकरण पाहणार आहोत ते संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख अशा पद्धतीचं प्रकरण आहे. आता वित्त ही संकल्पना आपल्याला माहिती आहे किंवा त्याचा दुसरा अर्थ आपण पैसा या अर्थाने त्याच्याकडे पाहत असतो. आणि म्हणजेच वित्त व्यवस्थापन याचा जर आपण फोड केली तर आपल्याला असं लक्षात येतं की ते पैशाचं व्यवस्थापन आहे. म्हणजे पैशाची जी आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो पैसा आणि त्याचा विनियोग आपण कसा करणार आहोत, म्हणजे इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ फंड असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. निधीचं आगमन आणि निधीचं निर्गमन याचा विचार आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. मुळामध्ये पैसा म्हणजे नेमकं काय किंवा पैसा ही जी संकल्पना आहे ती आपल्याला वित्त व्यवस्थापनामध्ये कशा अर्थाने घेता येऊ शकते याच्या संदर्भात हेनरी फोर्ड सारखा जो एक व्यवस्थापन तज्ज्ञ आहे, हेनरी फोर्ड हा व्यवस्थापन तज्ज्ञ आपल्याला असं म्हणतो की पैसा हा एक हात किंवा एक पाय आहे असं त्याने म्हटलं गेलेलं आहे, असं तो म्हणतो. याचं कारण असं की संस्थात्मक पातळीवरती किंवा कंपन्याच्या ज्या काही व्यवस्थापनाच्या पातळीवरती पैसा हे एकच महत्त्वाचा घटक आहे असं नाही. अनेक त्याला महत्त्वाचे घटक व्यवस्थापनाचा विचार करताना आपल्याला विचारात घ्यावे लागतात, परंतु पैसा हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणून पैशाला हेनरी फोर्ड असं म्हणतो की एक पाय आहे किंवा हात आहे याची उपमा त्यांनी दिलेली आहे. आणि एकतर आपण त्याचा वापर करा असं म्हटलेलं आहे की हेनरी फोर्डच्या मते एक म्हणतो पैसा हा एक हात आहे किंवा पाय आहे, एकतर त्याचा वापर करा किंवा तो गमवा, असं हेनरी फोर्डचं मत या वित्त व्यवस्थापनाच्या संदर्भात त्याने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. व्यवसायात यश म्हणजे या सगळ्या त्याच्या व्याख्येमधनं किंवा या त्याच्या केलेल्या विचारातून एक आपल्याला स्पष्ट असं लक्षात येतं की व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी पैसा हा किती आवश्यक आहे किंवा पैशाचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित त्याच्या या व्याख्येमधनं आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. तर संस्थात्मक वित्तपुरवठा याचा जेव्हा आपण अर्थ विचारात घेऊ त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की जो निधी किंवा जो पैसा किंवा जो वित्त ज्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य विनियोग याच्याशी संबंधित अशी ही संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ही संज्ञा आपल्याला स्पष्ट करता येते. म्हणजेच कायमचा वित्तपुरवठाचे विविध मार्ग, मग त्याची भांडवल संरचना आणि या सगळ्यामध्ये त्याची योग्य ती विनियोग, त्याची गुंतवणूक करणं, या सगळ्याला संस्थात्मक वित्तपुरवठा किंवा वित्त व्यवस्थापन अशी संज्ञा त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता या संज्ञेच्याच माध्यमातून जेव्हा आपण पुढे जाऊ किंवा याचा विचार करू तेव्हा अनेक प्रकारचे व्यवस्थापन तज्ज्ञ जे आहेत त्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी या संदर्भात विविध प्रकारची मतांतरं मांडलेली आहे आपल्याला दिसून येतात. हेनरी हॉगलंड यांच्या मते देखील त्याने असं म्हटलेलं आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था ही व्यावसायिक संस्थांच्या बाबतीमध्ये विचार करताना भांडवलाची जे काही संपादन करणं आहे आणि त्याचा विनियोग करणं या गोष्टी हाताळणं याच्याशी संबंधित संस्थात्मक वित्त व्यवस्था असतं, अशी हेनरी हॉगलँड यांनी देखील आपली वित्त व्यवस्थापन संकल्पना मांडताना हा विचार व्यक्त केलेला आहे. आता आपण या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करू आणि पुढे जाऊ त्यावेळेला आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था याच्या संदर्भात आत्ता आपण दोन
व्यवस्थापन तज्ज्ञ, जे मान्यताप्राप्त व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, त्यांचं मत काय आहे हे आजमावलं आणि त्या दोनही व्याख्या किंवा त्या दोन विचारांच्या आधारे आपण असं म्हटलं की व्यावसायिक स्तरावरती निधीची उभारणी करणे आणि निधीचं योग्य तो विनियोग करणे, त्याचं युटिलायझेशन, त्याचा विनियोग, त्याचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का हे पाहणे, यालाच आपण म्हटलेलं आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्थापन होय. आता या व्यवस्थापनाचं महत्त्व हे संस्थेच्या पातळीवर किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक संस्थेच्या पातळीवर, कंपनीवरती कशा पद्धतीने असतं त्याचा विचार आपण करूया. म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचं नेमकं महत्त्व काय आहे, त्या महत्त्वाचा आपल्याला याच्या भागामध्ये विचार करायचा आहे. तर पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येईल तो म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणं. व्यावसायिक संस्था बहुतेक करून ज्या काही निर्णय प्रक्रिया ज्या घेत असतात किंवा निर्णय घेत असतात, त्या बहुतांश वेळेला निधीच्या उपलब्धतेवरती अवलंबून असतात. म्हणजे पैशाचा जो काही साठा किती आहे, त्या पैशाच्या साठ्यावरती किंवा वित्त जे काही आहे, निधी जो काही आहे, त्याच्यावरतीच कोणत्या प्रकारचे निर्णय घ्यावे आणि हा निर्णय व्यवसायाच्या भविष्यकालीन जी काही धोरणं आहेत, ध्येय धोरणं आहेत, त्याच्याशी तो निगडीत असावा. अशा पद्धतीने निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला या वित्त व्यवस्थापनाचा उपयोग झालेला, मदत झालेली आपल्याला दिसून येतो. कारण त्याच्यामध्ये निर्णय घेत असताना अनेक प्रकारच्या भविष्यकालीन ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्यांचा विचार करावा लागेल. स्पर्धात्मक पातळीवरती असलेले विविध प्रकारचे जे काही उद्योगधंदे आहेत, त्यांचाही विचार करावा लागेल. स्पर्धात्मक कंपन्यांचा, स्पर्धात्मक व्यवसाय संस्थांचा विचार करावा लागेल आणि आपल्याकडे असलेला निधी किंवा त्या निधीचे कसे मार्ग आहेत आणि आपण किती निधी उभा करणार आहोत, याच्यावर आधारित निर्णय प्रक्रियेला मदत करण्यासाठी वित्त व्यवस्थापन मदत करतं असं आपल्याला दिसतं. दुसरा जो मुद्दा आहे तो प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. बऱ्याचदा व्यावसायिक संस्था या नवीन उपक्रमासाठी पुढे येत असतात, परंतु हा उपक्रम ज्या वेळेला ते जाहीर करतील किंवा त्या उपक्रमामध्ये येतील, त्यावेळेला त्यांच्याकडे भांडवल उभारणी, वित्ताची उभारणी कशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे, त्याच्यावरती या नवीन प्रकल्पाचं यश अपयश अवलंबून राहतं. आणि म्हणून ह्या नवीन प्रकल्पाला लागणाऱ्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला निधी उभा करण्याकडे जावं लागतं. आणि म्हणून वित्त व्यवस्थापनाच्या आधारे नवीन प्रकल्पांची भांडवल उभारणी कशी करता येईल, यासाठी देखील वित्त व्यवस्थापन हे मदत करत असतं असं आपल्याला दिसतं. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन व विकास या कार्यामध्ये मदत करणं. अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास आणि या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. कारण आजचं काळ हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या व्यावसायिक संस्था आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे विविध उत्पादनं ते तयार करतायत. म्हणजेच ते एका अर्थाने संशोधनही करतात आणि बाजारपेठेचा अभ्यास करतात आणि आपल्या नवीन वस्तू निर्माण करतात किंवा असलेल्या वस्तूमध्ये चांगल्या पद्धतीने बदल करून पुन्हा एकदा ती ग्राहकांच्या समोर आणली जाते. म्हणजेच संशोधन आणि विकास या दोनही गोष्टींना वित्त व्यवस्थापनच मदत करते. कारण या दोन्ही गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते, पैशाची आवश्यकता असते आणि या माध्यमातूनच संशोधन आणि विकास कार्यामध्ये देखील मदत करण्यासाठी वित्त व्यवस्थापन, कोणत्याही व्यावसायिक संस्थेचं वित्त व्यवस्थापन हे मदत करत असतं. त्यानंतर चौथा मुद्दा, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणे. या गोष्टी आपल्याला लक्षात आहेत की वित्त व्यवस्थापन असेल म्हणजे वित्त पुरवठा योग्य पद्धतीने असेल, निधीची गरज जी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्यावसायिक ज्या दैनंदिन कार्य असतील किंवा कार्यात्मक स्वरूपाची कार्य असतील, या सगळ्यांसाठीच पैशाची गरज असते, निधीची आवश्यकता असते आणि या माध्यमातूनच निधीची योग्य उपलब्धता असेल तर या उपलब्धतेच्या माध्यमातूनच व्यवसाय सुरळीतपणे चालण्यास देखील मदत होऊ शकते. म्हणून व्यवसाय सुरळीत चालायचा असेल तर वित्त व्यवस्थापनच महत्त्वाचं ठरतं. वित्त व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने केलं गेलं असेल तर व्यवसायाची सुरळीतता आपल्याला दिसून येऊ शकते. पाचवा घटक आहे तो विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणं. समन्वयाची भूमिका करण्याचं काम देखील वित्त व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच होऊ शकतं आणि वित्त विभाग हा अशा प्रकारे
जो काही वित्ताचा पुरवठा, निधीचा जो पुरवठा करत असतो, त्या माध्यमातूनच विविध जी व्यावसायिक कार्य आहेत त्याच्यामध्ये खरेदी विक्री असेल, जाहिरात असेल किंवा कच्च्या मालाची खरेदी असेल, त्याच्याचं आकर्षक पद्धतीचं पॅकिंग असेल, ग्राहकांचा अभ्यास असेल, या विविध प्रकारच्या व्यावसायिक कामासाठी देखील वित्त व्यवस्थापन मदत करत असतो असं आपल्याला दिसून येतं. तर आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण 5 प्रकारची वित्त व्यवस्थापनाचं महत्त्व, त्याचे 5 मुद्दे पाहिलेले आहेत. या सर्व मुद्द्यांचं पुन्हा एकदा मी ते मुद्दे काय आहेत ते सांगतो आणि हा व्हिडिओ आज आपण इथे थांबवूया. उद्याच्या लेक्चरला त्याच्या पुढचे 5 जे मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. आपण पहिला मुद्दा पाहिला निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणे. दुसरा मुद्दा पाहिला प्रकल्पासाठी भांडवलाची उभारणी करणे. तिसरा मुद्दा पाहिला होता संशोधन व विकास कार्यामध्ये मदत करणे. आणि चौथा मुद्दा पाहिला व्यवसाय सुरळीतपणे चालण्यास वित्त व्यवस्थापन मदत करत असते. आणि 5वा मुद्दा व्यवसायाची जी विविध कार्य आहेत त्या कार्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी देखील वित्त व्यवस्थापन मदत करत असते. आज आपण हे 5 मुद्दे पाहिलेले आहेत. उद्याच्या लेक्चरला आपण उरलेले 5 मुद्दे आपण पाहणार आहोत. थँक्यू.